अनिल देशमुख और महाविकास आघाड़ी के सभी संघों ने मिलकर होली मिलन का कार्यक्रम बहुत धूमधाम से मनाया। इस अवसर पर अनिल देशमुख ने किसानों के मुद्दों पर बात कर केंद्र शासन और राज्य शासन पर कटाक्ष भी किया। नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमच्या महाविकास आघाडीचे जेवढे घटक आहेत, काँग्रेस असो, शिवसेना, उद्धव ठाकरे गट असो, रिपब्लिकन पार्टी, CPI, CPM, शेकापा, समाजवादी पार्टी, आप, जेवढे आमचे सर्व घटक आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज होळी मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आणि त्याचबरोबर जे सध्याचे ज्वलंत प्रश्न आहेत केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज जी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे, कापसाला भाव नाही, संत्र्याला भाव नाही, तिकडे कांद्याला भाव नाही, तिकडे धानाला भाव नाही, त्याचबरोबर बेरोजगारी, महागाई, जे मोठे मोठे उद्योग महाराष्ट्रात येणार होते उद्योग ते बाकीच्या राज्यामध्ये गेले, गुजरातमध्ये गेले। ईडी आणि CBIचा विरोधकांवर दुरुपयोग, अशा पद्धतीच्या सर्व जे चुकीचे धोरण केंद्र शासन आणि राज्य शासनाचे आहे त्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाची आज या ठिकाणी जाहीर होळीसुद्धा आम्ही इथे करण्यात आली। त्यामध्ये आमच्या सर्व महाविकास आघाडीचे सर्व घटक उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून हा होली मिलनचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे।